फ्लोर टेस्ट होना निश्चित हुआ है। बीजेपी ने जिस तरह से कल मांग की है, क्या कहना चाहेंगे आप? ना शुरू करें सर। ये क्या क्या कहना चाहेंगे? मेरा सवाल इसमें ऐसा है कि माननीय राज्यपाल महोदय जी का ही जो सब्जेक्ट है वही संशयास्पद है। मैं याद दिलाना चाहूँगा कि विधानसभा अध्यक्ष का चुनाव होना चाहिए, ये मांग महाविकास आघाड़ी सरकार ने, मुख्यमंत्री ने खुद खत लिखकर माननीय राज्यपाल जी को किया था। उस समय राज्यपाल जी ने कहा था कि ये न्याय प्रविष्ट प्रकरण है और इसलिए ये चुनाव नहीं लगाया जाए। और आज मैं उनको ये सवाल करना चाहता हूं कि 11 जुलाई तक माननीय सुप्रीम कोर्ट ने इस प्रकरण को रोका है, उसके ऊपर का सब जवाब सवाल कर कर उसमें निर्णय आने वाला है। और इतने जल्दी में रात को अपोजिशन लीडर जाते हैं और सुबह ही माननीय राज्यपाल जी 48 घंटे के अंदर विश्वासदर्शक ठराव लाने का नोटिस निकालते हैं। तो मुझे लगता है कि राज्यपाल जी केंद्र सरकार के दबाव में आकर ये सब संवैधानिक व्यवस्था को ख़त्म करना चाहते हैं क्या, ये सवाल उठता है। और इसमें एक बात महत्वपूर्ण है कि यहाँ पर जो शिवसेना का गठन नेता जो बनाया गया है, व्हीप उसमें जारी होने वाला है। अब वो व्हीप का झगड़ा होने वाला है, तो क्या विधानसभा ये कुश्ती का अखाड़ा नहीं है? क्या राज्यपाल जी इस तरह का कुश्ती का अखाड़ा विधानसभा को बनाना चाहते हैं? ये सवाल यहाँ पे उठता है। और महाराष्ट्र यह है कि संवैधानिक व्यवस्था को मानने वाला राज्य है और राज्यपाल जी के माध्यम से महाराष्ट्र में संवैधानिक व्यवस्था तोड़ने का काम किया जा रहा हो तो इसका विरोध हम करते हैं। नाना, आप लोग लगातार ये दावा करते रहे कि आपके पास मेजॉरिटी है, आप फ्लोर टेस्ट के लिए तैयार हैं। अब क्या हो गया? क्यों फ्लोर टेस्ट के लिए आप लोग आज भी तैयार है, हम विरोध में नहीं है, लेकिन कोई भी प्रक्रिया ये संवैधानिक व्यवस्था के आधार पे हो, ये भूमिका कांग्रेस की हमेशा रही है और कांग्रेस उसी के लिए काम करती है। कांग्रेस लोगों के लिए और संवैधानिक व्यवस्था के लिए और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान का पालन होना चाहिए, ये भूमिका कांग्रेस की हमेशा रही है, आज भी है और कल भी रहेगी। मेजॉरिटी है आपको लगता है अभी भी आपके मैं देखो सत्ता किसकी आएगी नहीं आएंगे वो इशू पे आज मैं नहीं जाना चाहता, वो कल फ्लोर टेस्ट में पता लगेगा। मेरा एकदम सही सवाल यह है कि क्या राज्यपाल जी महोदय ने संवैधानिक व्यवस्था को संभालने का काम उनका है, दायित्व उनका जाता है। क्या इस तरह से दबाव में आकर राज्यपाल जी संवैधानिक व्यवस्था का खून कैसे कर सकते हैं, ये सवाल हमारा है। विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागतंय राज्यपालांनी तातडीने उद्याच विश्वासदर्शक ठराव आमचं राज्यपाल महोदयांची भूमिकाच ही संशयास्पद आहे। त्यांना आमचा प्रश्न असा आहे की विधानसभा अध्यक्षाच्या निवडीमध्ये आपण सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावता येत नाही, अशा पद्धतीचं पत्र त्या काळामध्ये माननीय राज्यपालांनी पाठवलेलं होतं। मग आता हे प्रकरण 11 जुलैपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना हे मधातच निवडणूक या पद्धतीचं लावण्याचं, विश्वासदर्शक ठरावाचं पत्रक पाठवण्याचं कारण काय, हा प्रश्न आमचा आहे। आणि माननीय राज्यपाल महोदय हे संवैधानिक व्यवस्थेचा खून करतात आहे का? त्यांना पाहिजे किंवा केंद्राच्या दबावाखाली ज्या काही सूचना येतील त्या सूचनांचं पालन करणारे हे राज्यपाल आहेत का? भारतीय जनता पार्टीचेच फक्त राज्यपाल आहेत का? हे सगळे सवाल या निमित्तानं निर्माण होतात आहेत आणि म्हणून या संवैधानिक व्यवस्थेचं खून करणारी जी व्यवस्था राज्यपाल महोदयांच्या निमित्तानं महाराष्ट्रात आहे ही चुकीचा संदेश देते आहे, अशी भूमिका आमची आहे। म्हणून तुम्हाला सांगितलं की व्हीपचा जो इशू आहे की जे शिवसेनेच्या गटनेता जे आता कोणी चौधरी झालेत त्यांचं व्हीप त्या ठिकाणी लागू होणार आहे आणि तिथंच त्यांचा वाद होणार आहे। काय विधानसभेला आखाडा बनवण्याचं, कुस्तीचा आखाडा बनवण्याचं राज्यपालांचा प्रयत्न आहे का? महाराष्ट्रामधला कायदा सुव्यवस्था विधानसभेत बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे का? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात आहेत आणि म्हणून राज्यपालांनी आपल्या भूमिकेबद्दलची स्पष्टता द्यावी ही मागणी काँग्रेस करते। आम्हाला विश्वासदर्शकाचा इकडे बघा, विश्वासदर्शक ठराव उद्या सभागृहात आल्यानंतर स्पष्ट होणार आहे, तो महत्त्वाचा भाग आज नाही आहे। कामकाज हे संवैधानिक व्यवस्थेप्रमाणे व्हावे ही भूमिका काँग्रेसची आहे। आज जे काही कामकाज एकीकडे
स्पीकरच्या निवडणुकीमध्ये सांगायचं की ही न्यायालयात पेंडिंग आहे आणि इथं 11 तारखेला माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हे स्पष्टता देतो आहे, याच्याचा निर्णय देतो आहे आणि हे न थांबता एकदम जेट विमानापेक्षा जास्त, राफेलच्याही पेक्षा जास्त स्पीडनं या पद्धतीचा निर्णय कोणाच्या दबावाखाली राज्यपालांनी घेतला आणि हे संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचा अधिकार राज्यपाल महोदयांना कोणी दिला, हा सवाल आमचा आहे. एक बघा, मला तो मुद्दा नाही आहे. मला विश्वासदर्शक ठरवायचा नाही. राज्यपालांच्या दोन भूमिका कशा असू शकतात. स्पीकरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी न्यायव्यवस्थेमध्ये हे प्रकरण पेंडिंग असल्यामुळे घेता येत नाही असं सांगितलं. मग आता याच्यामध्ये त्यांनी राज्य सरकारने मागणी केली होती की स्पीकरची निवडणूक झाली पाहिजे. मग त्यावेळेसही असं उत्तर द्यायचं आणि आता कुठल्या आधारावर त्यांनी ही विश्वासदर्शक ठराव घ्यायला लावलेला आहे, हा प्रश्न आमचा आहे. म्हणून न्यायिक व्यवस्थेमध्ये समान न्याय असला पाहिजे अशी भूमिका त्याच्यातली आमची आहे. आम्हाला विश्वासदर्शक ठरावाच्या बद्दलची आज कुठली भूमिका मांडायची नाही. उद्या सभागृहात ते उद्या झालंच. आज 5 वाजता माननीय सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतो त्याच्यावर आमचं लक्ष आहे. पण आम्हालाही माननीय सुप्रीम कोर्ट न्याय देईल अशा या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राज्यपाल महोदय हे BJPसाठी काम करतात आहे, ही जी स्पष्टता येते आहे आणि त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट आम्हाला आमच्या बाजूने निर्णय देईल असा आमचा विश्वास आहे. कॅबिनेटमध्ये आज औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा येतो आहे. औरंगाबादच्या बाबतीमध्ये धोरण काय आहे? तुमच्या काही आमदारांनी विरोध केलाय. काही कोणाला अजून माहिती नाही, कधी अजून प्रस्ताव कुठला आलेला नाही आहे. त्याच्याबद्दलची चर्चेचा भागच ठरू शकतो. अनिल परब असं म्हणाले की त्यांनी काल हा प्रस्ताव दिलेला आहे. कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. मी काल रात्री विचारलं, जे काही मी आपल्या चॅनलवर पाहिलं होतं, कुठलाही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आलेला नाही. आज आप लोग, आपके 2 मंत्री है, आप भी है, क्या आप लोग की क्या कोई यहाँ पे कोई बैठक होने वाली? एक दूसरा, क्या आपने अपने विधायकों के लिए कोई व्हिप जारी किया है? देखो, हमने सब अपने विधायकों को बुलाया है और ये प्रक्रिया जो है उसके लिए हमारी पूरी नज़र रखी है हमने. और रही हमारे मंत्री और हमारी मीटिंग तो होती है, हम एक पार्टी के लोग हैं तो हम एक साथ आना ही चाहिए. कोई विषय शक्ति परीक्षण को लेकर बैठक की जो अभी आपकी? देखो, महाराष्ट्र में जो कानूनन पेज, संवैधानिक पेज जो निर्माण हुआ है उसके बारे में हम लोग चर्चा करेंगे और इसको कैसे सामने जाएगा. कोई संवैधानिक व्यवस्था को बचाना ये कांग्रेस का काम है, ये BJP का नहीं है. रोज संवैधानिक व्यवस्था का खून करने का काम BJP का है. ये अब उनके पूरे कामकाज के आधार पर स्पष्ट होता है और इसलिए संवैधानिक व्यवस्था को कैसा बचाया जाए उसके बारे में हम चर्चा करेंगे.